नमस्कार. माझं नाव गिरीश समीर कदम. मी राहायला धनकवडी चव्हाणनगर येथे. आमच्या इथे शनी मारुती मंदिर आहे. तिथं आमचा तेल, नारळ, हार याचा छोटासा व्यवसाय आहे. तर अ, तिथे श्रीकांत कम्प्युटरचे सर नेहमी येतात. तर असंच आमच्या आजीशी ओळख झाली तिथे. आणि आजीने विचारपूस केली, की मी आजारी असायचो ना खूप. तर आजीने तिथं सरांना सांगितलं, की माझा नातू आजारी असतो खूप असं तसं. मी लॉकडाऊनपासून खूप आजारी होतो. माझ्या लिव्हरला होणारी रक्तवाहिनीत ब्लॉकेजेस होते. त्याचं निदानच होत नव्हतं. त्यामुळं काही करण्याची इच्छा पण होत नव्हती. काहीच करूशी वाटतच नव्हतं. मग सर म्हणले, की आमच्या इथं कोर्सेस आहेत. MSCIT, टॅली, अजून भरपूर काही कोर्सेस आहेत MKCLचे. तर त्याला तिथे पाठवा चौकशीला. मग मी तिथे चौकशीला गेलो. मग सरांनी मला MKCL, टॅली संदर्भात MSCIT संदर्भात तिथं माहिती दिली. मग मी तिथं MSCIT केलं. MSCIT झालं. नंतर मग सरांनी मला डिप्लोमाचे 30,000चे कोर्स आहेत. ते मोफत आहेत असं सांगितलं. मग त्याला ॲडमिशन घेतलं. ते माझे 2 कोर्सेस कंप्लीट झाले त्याचे. माझं MSCIT झालं. त्यानंतर मला सरांनी सांगितलं, की कुणबी मराठासाठी मोफत कोर्स आहेत. तर ते कर तू. मग मी ते लावले. त्याचे माझे 2 मॉडेल कंप्लीट झाले. सारथीचे कोर्स होते ते. ते 2 मॉडेल कंप्लीट झाले माझे. मी नेहमीसारखं क्लासला आलो आणि एके दिवशी सर म्हणले, की "एक जॉब आहे, करशील का?" अ, मग मी तिथं इंटरव्ह्यूला गेलो. सोलरची कंपनी होती ती, नेक्स्ट जेन सोलर म्हणून. तर तिथे गेलो. तिथे इंटरव्ह्यू वगैरे दिला. अ, तिथं सिलेक्ट पण झालो आणि मला तिथे ऑफिस असिस्टंट म्हणून घेण्यात आलं. आता मी तिथे जॉबला गेल्यापासनं जे म्हणजे MSCIT सारथीमध्ये होतं, तेच तिथं करायला भेटते आणि म्हणजे तिथं मी पोस्टर बनवतो, प्लस एक्सेल शीट मेंटेन ठेवतो. अजून येणाऱ्या जाणाऱ्या कस्टमरचे फीडबॅक घेतो. मी आत्ता जो जॉब करतोय, तो फक्त सारथी संस्थेमुळं मी सारथी MKCLमुळे आहे ना, मला भरपूर स्किल माझ्या डेव्हलप झाल्या. त्यामुळं मला तिथं भरपूर काही शिकायला भेटलं आणि त्यामुळे मी आता त्या स्किल्स तिकडं वापरू शकतोय. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, अशा विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे, की MKCL सारथी हे कोर्स करावेत. आपल्या म्हणजे कुणबी मराठी लोकांसाठी खूप फायदेशीर आहेत आणि त्यामुळं श्रीकांत सर, MKCL आणि सारथी, सारथी संस्थेचे खूप खूप आभार. मी राजू चंद्रकांत कदम. हा माझा पुतण्या गिरीश समीर कदम. आम्ही ह्याच्या बाबतीत खूप टेन्शनमध्ये होतो की ह्याचं पुढं कसं व्हायचं, काय व्हायचं. आजींनी सांगितल्याप्रमाणे तो आजारी असायचा, सर्व काय असायचा. तर त्यातनं सुद्धा सरांनी आम्हाला मार्गस्थ केलं. सरांनी आम्हाला पुढं सांगितलं की बाबा आपण MSCIT करून घेऊ, आपण त्याच्याकडनं नंतर सारथीचा कोर्स करून घेऊ. त्याप्रमाणे आम्ही त्याच्याकडनं MSCIT करून घेतलं, सारथीचा कोर्स करून घेतला आणि त्याच्यानंतर मग सरांनी सांगितलं पण आता तो जॉबला पण जाऊन व्यवस्थितपणे आम्हाला आमच्या घराला वगैरे सगळ्यांना हातभार लावतो. आमचं काही फार मोठं काही नव्हतं. आमचा फक्त रिक्षाचा व्यवसाय आणि फक्त शनिवारचा हाराचा धंदा आहे. तर सरांमुळं आणि या सारथी कोर्समुळे याच्यामुळे आम्हाला भरपूर फायदा मिळाला आणि तो त्याच्या पायावर हळूहळू उभा राहायला शिकतोय. श्रीकांत कम्प्युटर, सारथी आणि MKCL या सर्वांचा मी खूप आभारी आहे की ह्यांच्यामुळं मी माझा नातू, माझा पुतण्या चांगल्या ठिकाणी जॉबला लागला आणि तो त्याच्या स्वतःच्या पायावर उभा राहिला आणि 20,000चा जो डिप्लोमा असतो तो त्यांनी फ्रीमध्ये ते अक्षरशः करून घेतलेला आहे. त्यामुळे आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे की जेणेकरून आम्हाला आमचा पुतण्या पायावर उभा राहून तो आता आम्हाला घराला हातभार लावतोय. माझं नाव शालन चंद्रकांत कदम. हे माझे शेजारी नातू गिरीश समीर कदम. आमचं शनी मंदिरपाशी हार नारळाचं दुकान आहे. तिथं हा नारळ, रुईची पानं, तेल, कापूर, खडीसाखर हे युक्त आम्ही. त्याला मदत आम्हाला करतो. तो खूप आजारी होता. पहिल्या लॉकडाऊनपासून आजारी होता. मला टेन्शन आलं होतं की कसं त्याला बरं वाटेल म्हणून पण बरं वाटायला लागलं त्याला आता. मग जरा आम्हाला टेन्शन कमी झालं. दर शनिवारी आमच्या दुकानावर सर येतात.
त्याच्यामुळं आम्हाला माहिती झालं. सरांना म्हणलं आमचा हे नातू आजारी आहे. मग त्याला काहीतरी कोरस बिरस लावून बघा, काहीतरी करा, कम्प्युटरचं कशाचं हे बघा. ही माझी फार इच्छा आहे त्याला बरं वाटलं की मग तो करू शकतो. मी म्हणले नातूला की सेकंड सर्वच आपल्याकडे सर येतात, त्यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे कम्प्युटरचा ह्याचा कोर्स आहे, ते करू शकतील, तुला मदत शिकवतील, तुला काहीतरी बघतील, तू जा. मी असं त्याला सांगितलं. म्हणून सरांनी घेतलं, ते बोलले सर या म्हणून माझ्याकडे पाठवा म्हणून हे साधारणतः कोर्स आहे. ते गरीब लोकांचा फार फायदा होतो. शिरतक सरांचं आभार आहे. कार्तिक यांचं फार हे आहे. अशी गरीब मुलांचं सांगतं फार सगळं त्यांनी हे करून घेतलं. त्यात फार आम्हाला अभिमान आहे.